नांदेड महानगरपालिकेच्या अनुषंगाने बोला नांदेड या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि माझ्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचा अधिकृत पूर्ण पॅनल। दीपक पाटील एक उमेदवार आहे, त्याच्यातले मोरताडे सर म्हणून आहेत, ज्योती कल्याणकर आहेत आणि राऊत हे चारही उमेदवार, सरस्वती राऊत हे चारही उमेदवार माझ्यासोबत आहेत। मागच्या वेळेस हेच पॅनल होतं, निवडून आलतं पूर्ण पॅनल, त्याच्यातली एक सीट पडली होती वाटतं। तर हे पॅनल काय विकासाचे कामं तुम्ही केलेत आणि कुठले प्रश्न राहिलेत जे आगामी काळात करणार आहेत? आपल्या तरोडा खुर्द भागामध्ये आपल्या अशोकराव चव्हाण साहेब आमचे सर्वस्व यांनी या तरोडा खुर्द भागातील सगळ्यात मेन म्हणजे हे ग्रामपंचायत होतं 2009-10ला, त्याला महानगरपालिकेत आणलं आणि साहेबांनी इथे गुरुतागद्दीमध्ये भरमसाठ असा निधी या गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये दिलेला आहे। आपण जिथे थांबलेलो आहोत त्याच साईडचा तुम्ही बघू शकता, कॅनल हा एक कॅनल होता, पण त्याला 1128 कोटी रुपये निळा ते थेट बासर असा मोठा असा निधी आपल्या अशोकराव चव्हाण साहेबांनी या तरोडा खुर्दमध्ये आणलेला आहे। आणि आम्ही चारही उमेदवार गेल्या आमच्या कार्यकाळाच्या 5 वर्षामध्ये आणि नंतरच्या 3 वर्षामध्ये म्हणजे बिना नगरसेवकाच्या याच्यामध्ये आम्ही जवळपास जे काही समाज मंदिरं असतील, जे काही आपले देवाचे मंदिरं असतील, कोणाचे रस्ते असतील, नाले असतील, अशा स्वच्छतेबाबतीत असतील, अशा आम्ही अनेक समस्यांचे निराकरण एकदम चांगले केलेले आहेत। त्याच्यामुळेच आमचा सगळा प्रबळ हा एकदम चांगला आहे। दलित समाज या मतदारसंघात या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात आहेत। भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला बाळू राऊत तुमच्या आईला उमेदवारी देण्यात आलेली आहे, का सांगा? आम्ही या दलित समाजातून येत असल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी आम्हाला ही उमेदवारी म्हणजे कामावर बघून दिलेली आहे। आम्ही लोकांच्या दवाखान्यात सुखात दुःखात आम्ही धावतो आणि सर्वच कामं साहेबामुळे झालेली असल्यामुळे माझ्या आईला यावेळी संधी दिलेली आहे। सर्व जनतेचं आणि आमच्या समाजातील सर्व लोकांना आम्ही घरोघरी जाऊन म्हणजे कुठल्याही प्रकारची समस्या जर असेल तर ते आम्ही त्याचं निवारण करतो। त्यामुळे आम्हाला निवडणूक माझ्या आईला संधी दिलेली आहे सरस्वतीबाई राऊतला, आणि सर्व जनतेच्या साथ असल्यामुळे आम्ही उभा आहे। त्यामुळे सर्व लोकांना माझी कळकळीची विनंती की माझ्या आईला सरस्वतीबाईला राऊतला निवडून द्यावे ही विनंती। आणि त्यावेळेस अशोकरावजी चव्हाण साहेब हे काँग्रेसमध्ये होते, पण अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात धरलेला आहे। त्यामुळे 81 पैकी जे 70 नगरसेवक 73 नगरसेवक निवडून आले होते, त्याच्यापैकी बहुतांश 60 ते 65 नगरसेवक हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवित आहेत। आणि गेल्या 8 वर्षामध्ये आम्ही प्रत्येकाने आपला जीव ओतून या प्रभागाच्या लोकांसाठी आम्ही इथे पूर्णपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ताई, जनतेने पुन्हा का निवडून द्यावं याच पॅनलला? कारण नमस्कार, मी ज्योती किशन कल्याणकर क गटाकडून ओपन महिलेमध्ये आहे आणि आम्ही भरपूर विकास केलेला आहे। सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारही उमेदवार, आमचे दादा फक्त 2 मताने त्यांनी नंतर विजयी झाले, चारही उमेदवारांनी खूप भरपूर विकासाची कामं पण आपल्या तरोडा प्रभागामध्ये केलेली आहेत आणि राहिलेल्या विकासाची कामे आम्ही येणाऱ्या काळात करू। या विकासाच्या बळावरच आम्हाला पुन्हा मतदार बंधू भगिनीने निवडून द्यावे। मागच्या वेळेस आपण निवडणुकीला पडलो होतं, न्यायालयाचा निकाल झाला, त्याच्यानंतर आपल्याला विजय मिळाला। यावेळेस काय आपली रणनीती आहे? यावेळेस काय चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आहे आम्हाला आणि जनतेचा आशीर्वाद आहे। जनतेच्या मनात एकच ध्येय आहे की आमदाराचा मुलगा आमदार नगरसेवक व्हावा, ते होऊ नये, कार्यकर्त्याला कधी चान्स भेटावा। आम्ही आमदारचा प्रचार विधानसभेला केलेला आहे। त्याचं लोकांचं म्हणणं आहे की यावेळेस सामान्य कार्यकर्त्याला निवडून देणार। हे मतदारसंघावर या प्रभागावर सर्वात जास्त लक्ष आहे, कारण इथं आमदारानं स्वतःची लढाई प्रतिष्ठेची बनवलेली आहे। हा, बरोबरच करणारच ना, कारण की असंख्य कार्यकर्त्यांना सोडून त्यांनी आपल्या मुलाला तिकीट दिलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे असलेले उमेशजी मुंडे हे जिल्हा प्रमुख असताना सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मुलालाच चान्स दिलेला आहे।
इथं मला सगळेजण मागे आमच्या याच्यानी म्हणले होते की बाबा सुनंदा पाटील हे त्यांच्या मुलाला देत आहेत. तर त्यांना एक मी सांगू इच्छितो, तुम्ही सुजाण नागरिक आहात, तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात मागच्या 15 वर्षापासून. मला एक वारसा म्हणून दिलेला नाही आहे. ओबीसी पुरुष म्हणून जागा सुटली म्हणून मला उभं टाकावं लागते. मला बाकी कुठल्याही प्रकारे काय नाही. ओबीसी पुरुष म्हणून जर राहिलं असतं तर स्वतः जिल्हा प्रमुख हे स्वतः थांबले असते, पण ते स्वतः न थांबता त्यांना भीती आहे माझी कुठल्या प्रकारे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला थांबवलेलं आहे की बाबा त्यांना कळून गेलेलं आहे की त्यांचा पराभव निश्चित आहे आणि आमच्या भाजपचे 4ही उमेदवार 100% भरघोस मताने निवडून येतील हे आम्हाला 100% माहिती आहे. मी एवढंच या माध्यमातून सांगू इच्छितो. प्रभाग क्रमांक 1 मधले हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार होते. बघणं महत्त्वाचं राहणार आहे की प्रभाग क्रमांक 1 मधली जनता नांदेड महानगरपालिकेत आपला नगरसेवक म्हणून कोणाला निवडून देतील. खूप खूप धन्यवाद.